नाना, काल जर आपण पाहिलं तर जी संघर्ष यात्रा निघाली होती त्यावर ते पोलिसांकडनं बऱ्या प्रमाणात नेत्यांना अटक करणं किंवा कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करणं झालेला प्रकार होता। हा जो विषय हा चर्चेतनं संपला असता, मला तर तसं होऊ दिलं नाही का? हे सरकार तानाशाही प्रवृत्तीचं विचाराचं आहे, हे काही लपलेलं नाही आहे आणि ही तानाशाह प्रवृत्ती वारंवार आपल्याला स्पष्ट होते आहे। आपण महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट पाहिली, आता विधानसभेत चर्चा सुरू झालेली आहे। मराठा ओबीसी आरक्षणाच्या बाबतचा जो वाद या सरकारने जो रस्त्यावर लढवला आणि सरकारच्या या वैचारिक जो त्यांचा जो शाहू फुले आंबेडकर विचाराला संपुष्टात आणण्याचं जे पाप यांचं जे आहे ते पाप या ठिकाणी स्पष्ट होते आहे। आपण पाहिलं असेल की आज मराठा आणि ओबीसी समाजामध्ये जो संघर्ष निर्माण करण्यामध्ये सरकारचा मोठं योगदान आहे। आपण एक गोष्ट अजून लक्षात येतं की जातीनिहाय जनगणना करण्याच्या दृष्टिकोनातून सातत्यानं काँग्रेसनी भूमिका मांडली, आमचे नेते राहुल गांधीजींनी मांडली, पण हे म्हणतात गरीब जात आहे, आता ह्या जाती नाही आहेत। पण संविधानिक व्यवस्थेला हे न मानणारं भाजप आहे, त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झाले। हा छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये न्यायिक भूमिका घेणं हे सरकारची जबाबदारी होती, पण हे सरकार वादविवादामध्ये राहिली आणि जी काही दरी आज ओबीसी आणि मराठा समाजामध्ये निर्माण झालेली आहे त्याच्या सगळ्या पापाचा वाटेकरी भाजप प्रणित सरकार महाराष्ट्रातलं आहे आणि ती भूमिका आम्ही आज विधानसभेत मांडू। लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि अशातच जे शिवसेनेचे खासदार आहेत ते आता असं म्हणजे म्हणू लागलेले आहेत, प्रभाव त्यांचा जास्त कमळावरती आहे आणि कमळाच्या चिन्हावर जर लढलो तर निवडून येऊ शकतो असं देखील। तो त्यांच्या पक्षाचा इश्यू आहे, त्याच्याबद्दल आम्हाला चर्चा करायचं। सर, अजित पवार यांनी काल एक वक्तव्य केलेलं आहे लक्षवेधीला उत्तर देताना, प्रश्नोत्तराला उत्तर देताना विधान परिषदेमध्ये, की पीएचडी विद्यार्थी जे करतायत त्यांना सारथीमार्फत पूर्ण अनुदान देण्याची मागणी होती, त्यावरती पीएचडी करून ते काय दिवे लावतात असं त्यांचं वक्तव्य होतं। या सरकारचा माज जो आहे, हा माज जो आहे या सरकारचा, तो त्याच्यातून स्पष्ट होतो आहे। पीएचडी शिक्षणाचा अधिकार हा आमचा आहे आणि हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। ज्या महाराष्ट्राने शिक्षणाचा पाया रोवला, ज्या आमच्या आदर्शाने त्याचा पाया रोवला, तो देशामध्ये गेला आणि म्हणून देशामध्ये आमच्या महिला प्रधानमंत्री होऊ शकल्यात, राष्ट्रपती होऊ शकल्यात, आज मोठ्या मोठ्या पदावर आहेत। त्याचं सगळं मूळ जे आहे ते महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रातला एक जबाबदार मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, हे ज्या पद्धतीने त्यांनी काल वक्तव्य केलं की पीएचडी केल्याने काय दिवे लावणार, तर त्याचा अर्थच असा आहे की हे शैक्षणिक व्यवस्थेच्या विरोधात हे भाजप प्रणित सरकार आहे, हे त्याच्यातून स्पष्ट होते। सर, केंद्रीय निवडणूक आयुक्त जे आहेत, काल राज्यसभेमध्ये उद्धव ठाकरेंची आमदारांची अपात्रतेची सुनावणी चालू आहे। काल सुनावणी दरम्यान शिंदे गटाचे जे आमदार आहेत भरत गोगावले, त्यांना प्रश्न करण्यात आला होता की तुम्ही सुरतला का गेले, तर त्यावेळेस उत्तर देताना ते बोलले की छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा सुरतला गेले होते आणि म्हणून मी गेलो। तर हे कसं बघताय, कसं बघताय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे लोक सत्तेत येतात, त्यांचं नाव घेऊन त्यांच्या घोषणा करून हे सत्तेत येतात, पण मग सत्तेत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पदोपदी अपमान कसा करायचा हे त्याला विसरत नाही। छत्रपती शिवाजी महाराज गुजरातमध्ये म्हणजे सुरतेमध्ये देण्यासाठी नव्हते गेलेत, त्या तिथं अत्याचारी व्यवस्था जी होती त्या अत्याचारी व्यवस्थेला सबक देऊन त्यांनी आमच्या लोकांचा जो खजाना लुटलेला होता तो खजाना आणायसाठी गेलेले होते। तो इतिहास त्यांना माहिती नसेल म्हणून त्यांना सांगितलं पाहिजे, पण तुम्ही गुजरातच्या गुलामगिरीमध्ये गेलेला होतात आणि गुजरातच्या गुलामीमध्ये तुम्ही त्या हॉटेलमध्ये तुम्हाला कसं कस्टडीमध्ये ठेवलेलं होतं आणि कसं तुम्हाला वागवलं गेलं होतं। एकनाथ शिंदे साहेबांचा त्या काळातला एक फोटो सुरतमधलाच आहे, तो कसा हालत होता तो। अशा वेळेस मी तुम्हाला एक सांगतो की शिवाजी महाराजांची तुलना हे त्या लायकीचे पण नाही, यांनी करू नये आपल्याबरोबर, असा आमचा त्यांना सल्ला आहे। पण ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा हे अवमान करायला निघालेले आहेत, कारण की यांचे मंत्री पण त्यावेळेचे एक राज्यपाल तत्कालीन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, बाबासाहेब आंबेडकरांचा केला, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला। यांचे अनेक मंत्री, अर्धापेक्षा जास्त डझन, त्यांनी पण आणि यांचे प्रवक्ते देशातले जे कोण होते त्यांनी पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे। त्यामुळे या सरकारमध्ये
आमच्या महापुरुषांचा, आमच्या दैवतांचा अपमान करण्याचाच सातत्यानं सपाटा लावलेला आहे आणि त्याचंच हे वक्तव्य आहे. सर काल राज्यसभेमध्ये 5 लाख हेक्टरपेक्षा जास्त जागा जमीन अफेक्ट झाली असं दिसतंय सगळ्यामुळे पण अजून पूर्ण मदत जाहीर होत नाहीये की कुठे गोष्टी अडणार असं दिसतं तुम्हाला? किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सरकारला पाहिजे हा सवाल काँग्रेसच्या वतीनं आम्ही विचारतो आहे. कारण की आम्ही सांगतोय की पहिल्या दिवशीपासून सरकारने तातडीनं जाहीर केलं पाहिजे काय मदत देता आणि त्यांच्या खात्यात टाका. तुम्ही पावसाळी अधिवेशनात ही घोषणा केली आणि त्या घोषणेचे पैसे सुद्धा अजूनपर्यंत मिळाले नाहीत. रोज एव्हरेजमध्ये 14 शेतकरी आत्महत्या करतात आहे. त्यांना किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहिजेत? हे शेतकऱ्यांना आत्महत्या करायला प्रेरित करणारे हे सरकार आहे. यांनी द्यायचं आहे की नाही द्यायचं आम्ही परवा पण विधानसभेत बोललो की तुम्ही एकदा सांगून द्या आम्हाला नाही द्यायचं आहे. हे आमची जबाबदारी नाही. तर शेतकरी स्वतःच्या याच्यानं कसं उभं व्हायचं शेतकरी ठरवेल ना. पण एकीकडे घोषणा करायच्या, त्यांच्या जखमेवर मीठ सोडायचं आणि घोषणाच्याच पाऊस पाडायचा. परवा चर्चा संपली. मुख्यमंत्र्यांनी कालच त्याचा रिप्लाय करायला पाहिजे. आम्ही शुक्रवारी रिप्लाय करू. अजून पंचनामे आले नाही. मागच्या अवकाळी पावसाचे पंचनामे आलेत, मग त्याच्यानंतर पावसाळी फसलीचे नुकसान झालेत. तुम्हाला पंचनामेच करत आहे हे सरकार सातत्यानं. तर शेतकऱ्यांचा पंचनामा करायला निघालं काय आणि त्यांचा जीव घ्यायला हे सरकार निघालं काय? या पद्धतीचं भावना आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आहेत, आमच्या आहेत. सर काल केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवडीसंदर्भात एक विधेयक राज्यसभेत मंजूर झालेलं आहे. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला एकंदरीत, कारण आता सरकारचा हस्तक्षेप असणार आहे या निवडीमध्ये. कसं आहे, निवडणूक आयोग ही स्वायत्त आणि तुम्हाला आपल्या लक्षात असेल की काँग्रेसनी सत्तेमध्ये असताना घटनादुरुस्ती करून आपल्याला मीडियाला आणि निवडणूक आयोगाला एक स्वायत्तता दिली आणि या स्वायत्तेच्या आधारावर, कारण की ह्या लोकशाहीचे मूळ स्तंभ आहेत, या स्तंभांना कुठेही डॅमेज होता कामा नये याची काळजी नेहमी काँग्रेसने केली. पण भाजप सत्तेत आल्यापासून निवडणूक आयोग असेल की मीडिया असेल, सगळे आपल्या ताब्यात कसं ठेवता येईल आणि हे सगळे स्तंभ संपवता कसं येईल याच्यावरचं काम करतात. हे काही नवीन भाजपसाठी नाही आहे, पण आम्ही याचा विरोध करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.